श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? आज मी बनवणार होते सांबार भात. त्यासाठी मी इथे शेवग्याची शेंग, कांदा, टोमॅटो कट करून घेतला. त्यानंतर कुकरमध्ये डाळ स्वच्छ धुवून घेऊन त्यामध्ये कांदा, टोमॅटो, शेवग्याची शेंग हे सगळं टाकून घेतलं. कुकरमध्ये डाळ टाकून ती स्वच्छ धुवून घेतली. त्यामध्ये टोमॅटो, कांदा, शेवग्याची शेंग हे सगळं टाकून कुकरच्या 2-3 शिट्ट्या काढून घेतल्या. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून लाल मिरची, कोथिंबीर व सगळे मसाले परतून घेतले. मसाल्यामध्ये मी सांबार मसाला, घरगुती मसाला, मीठ, हळद, थोडासा चिकन मसाला आणि धना पावडर असे सगळे मसाले घेतले होते. त्यानंतर कुकरला लावलेली डाळ ते सगळं त्यामध्ये टाकून घेतलं आणि ते थोड्या वेळ तसंच शिजून दिलं. कुकरमध्ये तेल टाकून जिरं टाकून ते थोड्या वेळ ठेवलं. त्यात मीठ टाकून तांदूळ धुवून टाकले. त्याच्या 2-3 शिट्ट्या करून घेतल्या. झालं आपलं सांबार भात रेडी. भाताच्या मध्ये असं गोल खड्डा करून त्यात सांबार टाकून लोणच्यासोबत खाल्लं. खूप टेस्टी लागलं. तुम्ही देखील असं ट्राय करा. बाय.